नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. मी अजिंक्य श्रीमंत मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत आपल्या जन्मपत्रिकेमध्ये राजयोग कसा ओळखायचा आणि त्यापासून आपल्याला कसा फायदा घेता येईल. जन्मपत्रिकेमध्ये राजयोग कसा निर्माण होतो हे आपण आज पाहणार आहोत आणि शिकणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. तर सर्वात उत्तम राजयोग जे आहे ते पंचमहापुरुष राजयोग. त्यामध्ये प्राग ग्रह राजयोग बनवतात. पहिला आहे मंगळ, दुसरा आहे बुध, तिसरा आहे गुरु, चौथा आहे शुक्र आणि पाचवा आहे शनी. हे 5 ग्रह जर केंद्रात असतील आणि आपल्या घरात असतील तर ते राजयोग बनवतात. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत मंगळ ग्रहाविषयी. हा मंगळ ग्रह रोचक नामक राजयोग बनवतो. तर हा मंगळ जर इथे असेल, इथे असेल आणि इथे असेल. मंगळ हा ग्रह केंद्रात कुठेही असू द्या, 1, 4, 7 किंवा 10 हे ग्रह आहेत. या घरामध्ये कुठेही असू द्या, हे रुचक नामक राजयोग बनवतो आणि ह्या मंगळच्या खाली 1, 8 किंवा 10 असा अंक आहे. तर समजून जावा की हा मंगळ तुमचा राजयोग कारक ग्रह आहे. तर हा मंगळ जर राजयोग बनवत असेल तर त्यापासून काय काय होते, तर असा व्यक्ती उच्च पद अधिकारी असू शकतो, साहसी असू शकतो, लीडर असू शकतो. त्यामध्ये असा व्यक्ती क्रोधी आणि खूप जिद्दी असा हा व्यक्ती असू शकतो. तर पाहू शकता त्या सर्व जागेमध्ये कुठेही मंगळ असू द्या, तर हा राजयोग निर्माण झालेला आहे. असा राजयोग तुम्हाला मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि उच्च पद तुम्हाला मिळवून देतो. त्यापासून आपण कसे फायदे घेणार आहोत, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फक्त आता आपण हे पाहतोय की राजयोग कसा निर्माण होतोय. तर तुमच्या पत्रिकेमध्ये ह्या घरामध्ये मंगळ असेल, ह्या घरामध्ये मंगळ असेल, इथे मंगळ असेल किंवा इथे मंगळ असेल आणि त्याच्या खाली 1, 8 आणि 10 असे अंक लिहिलेले असतील. तर असा मंगळ रुचक नामक राजयोग बनवतो. सरकारी नोकरीमध्ये, राजकारणामध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये तुम्ही जर जॉब करत आहात, अशामध्ये तुम्हाला उच्च पदापर्यंत हा मंगळ तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. तुम्ही थोडेसे काम करा, ते तुम्हाला जास्त फायदा करून देऊ शकतो. कारण की हा मंगळ रुचक नामक राजयोग बनवते. मंगळ जर इथे आहे, तर इथे त्या मंगळला सर्वात जास्त कारकत्व मिळते. इथला मंगळ सर्वात चांगला मानला जातो. असा मंगळ खूप सारे तुम्हाला लाभ देऊ शकतो. तर असा जर मंगळ आहे मित्रांनो, तर तुम्ही कोणती कोणती कामं करू शकता. राजकारणात तुम्हाला यश मिळेल, सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल, मिलिटरी आहे, डिफेन्स आहे, पोलीस आहे आणि ट्रान्सपोर्ट या अशा कामात तुम्हाला यश मिळू शकते. बाकी मंगळ आहे तर कोणत्याही कामात तुम्ही साहसी असू शकता, पराक्रमी असू शकता, स्वतःच्या हिमतीवर तुम्ही यश मिळवण्यात यशस्वी ठरू शकता. पण ही कामं तुम्हाला नक्की जाऊ शकतात. जर तुम्ही व्यापार करणार आहात, जर तुम्ही व्यापारी आहात, तर मेटल वर्क आहे, हॉटेल उद्योग आहे, इलेक्ट्रिक कार्य म्हणजे विजापासून जे कार्य आहे, मोटर आहे किंवा पंखा आहे, अशी इलेक्ट्रिक जे काही कार्य आहे यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळू शकते. नंतर दगडपासून बनणारे जे काही कार्य आहे त्याच्यात तुम्हाला यश मिळू शकते. चूल, स्टोव, गॅस ह्यामध्ये पण तुम्हाला यश मिळू शकते. आणि तुम्ही औषधी निर्माण करण्यात पण तुम्हाला खूप चांगले यश मिळू शकते. नंतर कारखाना आहे, कारखाना जर तुम्ही कुठलाही कारखाना तुम्ही उघडला तर त्यात तुम्हाला चांगला फायदा आणि यश मिळू शकते. तांब्याचे जे कार्य आहे, जे लाल वस्तूचे कार्य आहे, अशा वस्तूपासून हा मंगळ तुम्हाला अति उत्तम रिझल्ट देऊ शकतो. आणि मेहनतीचे जे काही सर्व प्रकारचे काम आहे अशामध्ये मंगळ तुम्हाला बेस्ट रिझल्ट देऊ शकतो. आणि ह्या मंगळचा शुभ धातू आहे तांबा.
तांबा हा धातू कुठे पण आहे, अशा धातूमध्ये तुम्ही जर व्यवसायामध्ये आहात तर हे तर तुम्हाला चांगला प्रकारचे तुम्हाला परिणाम देऊ शकतो असा मंगळ. जर तुम्ही नोकरी हुडकत आहात तर तुम्ही सरकारी नोकरी करू शकता, मिलिटरीमध्ये जाऊ शकता, डिफेन्समध्ये जाऊ शकता, पोलीसमध्ये जाऊ शकता, किंवा तुम्ही राजकारणातही ट्राय करू शकता. असा मंगळ आहे तर ते तुम्हाला योग्य प्रकारचे पद मिळवण्यास सहकार्य करू शकतो. तर पाहू शकता मित्रांनो, हा मंगळ आहे. इथे मंगळ बेस्ट रिझल्ट देतो. इथे मांगलिक, इथे मांगलिक आणि इथे मांगलिक. तरी पण हा 3 खाण्यामध्ये, 3 घरामध्ये इथे जर मंगळ आहे, मांगलिक असला तरी या बेस्ट रिझल्ट देतो मंगळ. तर ते रुचक नामक राजयोगसाठी जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. तर चला आपण वळूया आता बुध ग्रहाकडे.